दिवसीय पतधोरण बैठकीचे निकाल आज 7 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले असून आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बैठकीचा निर्णय जाहीर केला। अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केली असून यावेळी आरबीआयने 25 बेसिक पॉइंट्स म्हणजेच 0.25% पर्यंत रेपो दरात कपात केली आहे। यामुळे तुमच्या कर्जावर परिणाम होईल आणि ईएमआयचा बोजा देखील कमी होईल। तर नेमका रेपो दर काय असतो हे जाणून घेऊयात। दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते। ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते। या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात। रिझर्व्ह बँकेकडून ज्या व्याजदराने कर्ज मिळत असेल त्यावर देशभरातल्या बँका आपल्या ग्राहकांचा व्याजदर ठरवतात। जर रेपो रेट वाढला तर जास्त व्याजदर आणि रेपो रेट कमी झाला तर व्याजदर कमी असे सूत्र आहे। रेपो दर हे महागाईशी लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे ज्याचा आरबीआय वेळोवेळी परिस्थितीनुसार वापर करते। जेव्हा महागाई खूप जास्त असते तेव्हा आरबीआय अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते आणि रेपो दर वाढवते। सहसा 0.50 किंवा त्यापेक्षा कमी वाढ केली जाते, परंतु जेव्हा अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जाते तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते आणि अशा परिस्थितीत आरबीआय रेपो दर कमी करते आणि जर गरज नसेल तर रेपो रेट हा काही काळ स्थिर ठेवला जातो। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसंच ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। यासोबतच आम्हाला सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका। यासोबतच आमच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करा।